नमस्कार, पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील गुळुंचे या गावी। महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी काटेबारस यात्रा उद्या याच ज्योतिर्लिंग मंदिरांच्या प्रांगणात साजरी होणार आहे। काटेबारस यात्रेचं महात्म्य अगदी महाराष्ट्रभर पसरलेलं आहे। काटेबारस यात्रा कधी चालू झाली आणि काय महात्म्य या यात्रेचं आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार भाऊ, काय सांगताल आपण, काय काटेबारस यात्रेचं महात्म्य? कार्तिक प्रतिपदेपासून हा उत्सव घटस्थापनेतून चालू होत असतो। हा परंपरेनुसार गेले अनेक वर्षापासून हा उत्सव सातत्याने येणाऱ्या पिढ्या साजऱ्या करत असतात। याच्या पाठीमागचं रहस्य असं जाणलं जातं किंवा असं समजलं जातं की बहीण भावांचं हे रुसवा फुग्याचं जे काही थोडंसं माफी मागण्याचा जो माफीनामा आहे आणि भगवान श्री ज्योतिर्लिंगांची बहीण साक्षात शंभू महादेवांची बहीण आसावरी नामक तिचं असल्यामुळं ती थोडंसं काही क्लेशामुळं रुसून गेलेली असती आणि ही रुसून गेल्याच्यानंतर तिची माफी मागण्याकरता शंकर स्वतः आमच्या या ज्योतिर्लिंग मंदिरातून स्वतः ती बहिणीची माफी मागण्यासाठी तिला आणण्यासाठी जात असतात। त्यावेळेला तिच्याबरोबर त्यांचे जे गण हे गण जे असतात हे गणांसोबत त्या आसावरी या मातेला घेऊन येण्याकरता गेलेले असताना आसावरी माता रुसलेली असती, परंतु तिची माफी मागण्याकरता स्वतः शंकर शेजारी असणाऱ्या काट्याच्या ढिगामध्ये लोळण घेत असतात। आता हे भगवान शिवशंकरांनी लोळण घेतल्याच्या नंतर बाकी गणांनाही वाटलं, जे गणरूपी भक्त आहेत त्यांनासुद्धा असं वाटलं की आपला स्वतः देव जर काट्यामध्ये जर बुडी घेऊन जर पश्चाताप पावत असतील तर आपण सुद्धा स्वतः ते करावं आणि ते गणांना हे केलेलं हा जो समारंभ आहे हा शिवभक्तांचा समारंभ चालू होतो। आणि यालाच पुढं एकादशीनंतर येणाऱ्या बार्शी दिवशी ही घटना पूर्वी घडलेली होती, त्याच्यामुळं आजही अजून ती प्रथा परंपरा पिढ्यानपिढ्या चालू आहे या गुळुंचे गावामध्ये। यावेळेला पूर्ण गावामध्ये 12 दिवसाचे उपवास करून कुठल्याही प्रकारे पायामध्ये अनवाणी ते भक्तगण राहत असतात। एकादशीच्या दिवशी पालखीमध्ये आरूढ होऊन स्वतः भगवान निरास्नानासाठी जात असतात। आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काटेमोडवण्याचा हा समारंभ चालू होतो। 12 ते 3 या वेळेमध्ये हा समारंभ पार पडत असतो। यावेळेला असंख्य असे महाराष्ट्रातून जे शिवभक्त आहेत, जे शिवप्रेमी आहेत, जे त्या भगवान ज्योतिर्लिंगावरती विश्वास मानणारी माणसं आहेत, हे असे बहुसंख्येने हजर राहतात आणि हा उत्साह 12 दिवसाचा उत्सव साजरा होतो। एवढंच मी यावेळेला सांगतो। पूर्ण गावात सर्व समाजाची लोक या देवस्थानमध्ये अगदी हिरिरीने सहभाग घेऊन देवाचा उत्सव साजरा करतात, त्याबद्दल काय सांगता? मूळतः जे काही राजे महाराजांनी पहिले जे काही चौकट आखून दिलेली आहे की बाबा जे काही गावचे मुखी असेल त्यांनी एकत्र या आणि सर्व 12 बलुते समाजाला बरोबर घेऊन या देवस्थानची यात्रा तुम्ही पार पाडा, त्याच चौकटीत अधीन राहून हे गावकरी पारंपरिक पद्धतीने ही यात्रा पार पाडत असतात। त्याच्यामुळे प्रत्येकाचं मानपान या ठिकाणी ठरलेलं आहे। प्रत्येक ज्याला जे पहिल्यापासून राजे महाराजांच्या काळामधून जे जे काही करायला त्यांची जबाबदारी ती जबाबदारी या ठिकाणी स्वतः ते लोक पार पाडतात। मग आज एखाद्या घरात मोठे उच्च शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, अशी मुलंसुद्धा आज त्या ठिकाणी आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतात। दुसरी गोष्ट अशी की ही जी पारंपरिक पद्धतीने एक काटेबारशीची आख्यायिका ही भाऊ आणि बहिणीचं आता भाऊने या ठिकाणी सांगितलेलंच आहे की 12 घटस्थापनेच्या दिवसापासून 12 ज्योतिर्लिंगाला स्मरून या ठिकाणी घटस्थापना झाल्यानंतर जे या ठिकाणचे ज्योतिर्लिंग बाबा आहे ते उपवास धरतात आणि उपवास असल्यामुळे संपूर्ण गाव त्या ठिकाणी लहान मुलापासून अगदी वृद्ध माणसांपर्यंत अनवाणी राहून त्या ठिकाणी उपवास या ठिकाणी कटाक्षाने धरतात का तर माझा भगवंत त्या ठिकाणी उपाशी। आणि त्याच्यानंतर बार्शीचा म्हणजे आजच्या दिवशी या एकादशीला पालखी आमची पंढरपूरच्या वाटेला त्या ठिकाणी निरा नदी स्नानाला जाते आणि निरा नदी स्नान झाल्यानंतर पुन्हा गावामध्ये त्या निरे शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सर्व भक्त भाविक फार उत्साहानं त्या ठिकाणी पालखीचं स्वागत करतात। या ठिकाणी आमच्या चांदीच्या रथातून त्या ठिकाणी पालखीची मिरवणूक त्या ठिकाणी होत असते। आणि झाल्यानंतर उद्याचा जो प्रमुख दिवस आहे आणि जे बहिणीला त्या ठिकाणी भाऊनी सांगितलं की असावरी त्या बहिणीला ज्यावेळेला आम्ही घेऊन येतो त्यावेळेला हे जे काही उपवास धरणारी माणसं असतील किंवा ज्यांना बेधुंद झालेले असते ती लोक भक्तिभावानं
ती लोक परमेश्वराला ती बहीण घेऊन येत असताना आनंद झालेला असतो आणि त्यांच्या मार्गामध्ये काटे टाकलेले असतात. त्या काट्यावर उड्या मारून भगवंताच्या त्या शिखराकडे पाहून दंड ठोकटून सांगतात की मी तुझ्या बहिणीला घेऊन आलोय आम्ही, आता तरी तू बाबा ही तुझं मौन सोड. आणि हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे. आमच्या इथं काटे जरी त्या काट्यात आम्ही लोळंगण घेऊ, पण तुझी बहीण तुझ्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलो, हीच आख्यायिका आम्ही त्या ठेवून आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग देखील या उत्सवात सामील झालेला दिसतोय, त्याबद्दल काय सांगता? गुळूंचे गावची एक ख्याती आहे की याच्यामध्ये आता दादांनी जर सांगितलं की आमच्या गावामध्ये अगदी MPSC टॉपरपासून उच्च विभूषित लोक आहेत, पण याच्यामध्ये ह्या 12 दिवसामध्ये प्रत्येकजण भले तो दिल्लीला असेल, पुण्याचा मुंबईला असेल, 12 दिवस त्याच्या सोयीने तो देवाची आराधना करतो. 12 दिवसामध्ये प्रत्येकजण त्याच्या घरामध्ये जिथं शक्य असेल ते आराधना करतो. आणि याचं यात्रेचं सगळ्यात वैशिष्ट्य की हा बहिणीला आपण अजंत्यपणी जो त्रास दिला त्या लहान बहिणीला झालेल्या त्रासापोटी प्रायश्चित्त करून घ्यायचं जे आहे. आणि ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आता मी जवळजवळ 48-49 वर्ष माझं वय, आत्तापर्यंत या काट्यामध्ये उड्या टाकल्यानंतर अगदी वयोगट 5 वर्षापासून 70 वर्षापर्यंत लोक आहेत. आज तागायत कुणालाही त्याची इजा झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, काटा पायाला साधा आपला मोडला तरी आपल्याला चालता येत नाही, तुम्हाला माहीत असेल, पण आजपर्यंत काटा मोडल्यानंतर कधीही कुणी डॉक्टरकडे गेलं नाही, तर काटा काढण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. देवाचा अंग टाकल्यानंतर तो काटा आपोआप गळून जातो. डोळ्यासारख्या नाजूक भाजक असेल शरीराला कुठेही इजा होत नाही आहे. आणि याचं आता आपण 21व्या शतकात आहोत, पण याचं महात्म्य जे आहे ते खूप वेगळं आहे. आणि आमच्या गावाची हीच ओळख आहे आणि आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की आम्ही या गावचे नागरिक आहोत. धन्यवाद. एक मोठा यात्रा उत्सव आहे आपल्या गावामध्ये, नागरिकांना काय आवाहन करतात? मी आता हे 12 बलुतीच्या संदर्भात सांगतो की म्हणजे पूर्वीचे लोक काय सांगायची की आमच्या लोकांना वर्गणी नव्हती, 12 बलुतीच वर्गणी त्यातल्यात गोळा करायची आणि यात्रा पार पाडायची. हे नंतरच्या म्हणजे आमच्या लोकांना वर्गणी वगैरे एकत्र हे करायला, नंतर पूर्वी 12 बलुतीच संपूर्ण हे म्हणजे वर्गणी गोळा करून त्याचा वेळ म्हणजे हे करत राहू. नागरिकांना काय आवाहन करतात? नागरिकांनी आता काय सहकार्य करावं, यात्रा व्यवस्थित शांततेत पार पाडावी, एवढंच आव्हान, बाकी काय. संपूर्ण 12 बलुतेदारांचाच हा सण उत्सव असून गुळूंचे गावात दिवाळीनंतर या मोठ्या येणाऱ्या उत्सवाला मोठं धार्मिक असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे, गुळूंचे पुरंदर.